मधुकर हरियाण साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभची नाणी भेटवावी आणि त्याच्या मार्फत आम्हाला या स्पर्धेसाठी रोख 10,000 रुपयाची देणगी देण्यात आली आहे. त्याचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. मान्यवर इथे येत आहेत आणि निश्चितच आम्ही त्याचं लहान लहान स्वागत करतोय. सायनाथ भाईचा संघ पराभूत होतोय. मात्र या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल हार्दिकचा सर्व सगळ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. जेणेकरून आपण लगेच पुढच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी लगेच आम्ही दुसऱ्या फेरीचा सामना खेळतोय. लक्षात घ्या, पहिला सामना विजयी झालेला दत्ताळी स्पोर्ट्सचा संघ आणि आता हा सामना विजयी झालेला आपण संघ होतो तो म्हणजे मामा 11 टायटलचा संघ. या सामना या दोन संघादरम्यान हा दुसरा सामना असेल आणि ज्यावेळेला सामना सुरू होईल तेव्हा सुमधुर आवाज घेऊन येतील आपल्या समोर. ते म्हणजे आताच आमच्या समोर जॉईन झालेले आणि ज्येष्ठ समालोचक मित्र मान्य विनंती करते त्यांना लगेच त्यांनी मायक्रोफोनवर आम्हाला जॉईन करायचं. धन्यवाद. हॅलो 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 या सामन्याचा नाणेफेक करतील बाबू भाई यांच्या हस्ते नाणेफेक पावलं होतं. दत्ताळी स्पोर्ट्स राजेंद्र त्याप्रमाणे नाणेफेक जिंकलेला आहे. आपण निर्णय कळवा लगेचच आपला डिसिजन बोलो. बँड्रा बॉयज लगेचचा सामना सुरू होतो. त्यासमोर मान्य श्री ज्येष्ठ समालोचक मान्य कैलास मालिकी या सामन्याचे मंच असलेला नैवल्य पाटील त्याप्रमाणे चेतन पाटील रोड अधिकृत मंच चार्जर कुठे आपण बघतोय सकाळपासून ज्या वेळेला स्पर्धेला सुरुवात झाली त्या दिवसापासून आपण बघतो 3 दिवस झाले. तिसरा दिवस मान्यवर पाहुणे या स्पर्धेला बॅटरी आपण बघतोय या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक मान्य अनुष्कार दत्तात्रय पाटील आणि सहकारांवर प्रेम सगळ्यांच्या सहकारांवर जे मान्यवरांचं त्याप्रमाणे क्रीडाप्रेमींचं प्रेम आहे त्या प्रेमासाठी सगळे मान्यवर या समोरक्षामध्ये अधिकक्षामध्ये आपल्याला उपस्थित होताना मागच्या 2 दिवसापासून आपल्याला दिसतात. एक चांगलं आयोजन नियोजन आपल्याला आविष्कार दत्तात्रय पाटील यांच्या मार्फत त्याच्या सहकार्याच्या मार्फत बघायला मिळते. नक्कीच लगेच सामन्यात सुरुवात करा. तर सामन्यात मला चुटपुटे समोर करतील मान्य श्री ज्येष्ठ समालोचक कैलास पाटील. हॅलो हॅलो श्री गणेशाला वंदन करून साईबाबाला वंदन करून कुल देवतेला ग्रामदेवतेला वंदन करून आई चंडिका आई कालिका आई महिषासुर मातेला वंदन करून समाजसेवेला सुरुवात करतोय. पहिल्यांदा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय जे आयोजक आहेत आविष्कार दत्तात्रय पाटील यांचं. कारण एक कौशल्यपूर्ण असं आयोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि बरोबर बघितलं आपण या स्पर्धेसाठी खास करून बघितलं प्रेक्षकांसाठी वेगवेगळे स्टँड्स आहेत. त्या स्टँड्सवर नाव आहे. त्याच्यानंतर बघितलं समोर आपण बघितलं तर साईंचं एक चित्र आहे आणि त्याच साईंच्या नावाने साई स्पोर्ट्सच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. वेगवेगळे फ्लॅग्स आपण बघतोय स्पर्धेसाठी आणि त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे तो रंगमंच आपण बघतोय या ठिकाणी अतिशय सुंदर ठिकाणी भरलेला आहे. तर आजच्या दिवसातली तिसरा सामना आणि तिसऱ्या सामन्याला आता मात्र सुरुवात होणार आहे. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस
मामा 11 बँड्रा यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे. हे दोन संघ आज सकाळच्या सत्रामध्ये विजयी झाले होते आणि त्याच्यामध्ये आता मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या दोन्ही संघाच्या माध्यमातून. तर आलेल्या सगळ्या या ठिकाणी मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, प्रेक्षकांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमचे समालोचक, आमचे जे पंच आहेत आणि आमचे जे स्कोरर आहेत ते सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. ए दादा आवाज मत कर रे. तर जुचंद्र हे नाव आपण बघितलं तर जसं संकेताने म्हटलं होतं की जगाच्या पूर्ण नकाशामध्ये हे गाव पोहोचलं गेलेलं आहे आणि खरोखर मी नेहमी म्हणत असतो कलावंतांचं गाव आहे, कलाकारांचं गाव आहे आणि मला तर ग्रेट आर्टिस्ट विलेज दिस इज आणि त्याला न विसरण्यासारखं आहे मी म्हणेन कोणत्याही दुनियेमध्ये. बाबा 11 संघ नारायणचा गाव जिंकतोय आणि प्रथम त्याने फलंदाज स्वीकारलेले आमंत्रित केलेल्या दत्तानी स्पोर्ट जुचंद्र संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. तर आघाडीची जोडी मैदानावरती आहे हमजा आणि आफ्ताबच्या रूपाने. गोलंदाजी एंडकडनं राजेंद्र हा सुरुवात करणार आहे. तर राजेंद्र यावेळेस एंड कडनं सज्ज होतोय. विकेटच्या फार थोडंसं लांब आहे, त्याच्यानंतर बघितलं आपण बॅकवर्ड पॉइंट थोडंसं डीप मध्ये पाहायला मिळते. एक शॉट जवळजवळ एक्स्ट्रावर पाहायला मिळते. यावेळेस आउटसाइडला पहिला चेंडू जोरात धक्का पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार येतोय. दिस इज अ मॅग्निफिसंट शो. दिस इज अ 6 यार्ड. जाऊया आपण डीजे कडे, घेऊया एक ब्रेक. कारण टेस्ट क्रिकेटमध्ये बघितलं तर पहिला षटकार बघितला पहिल्या चेंडूवर नावावरती होता क्रिस गेल यांच्या आणि तशीच एक आठवण होते षटकाराची. एकंदरीत हमजा या ठिकाणी षटकारानं खातं उघडतोय संघाला एकंदरीत 6 धावसंख्येवरती. हा सामना जबरदस्त होईल यात काही शंका नाही. हा सामना रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघ बघितलं, एक बाजूने घरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं बँड्राचा संघ आपल्याला पाहायला. ऑन साईडला बघितलं थोडं वेगाने येतोय का, थोडा उशीर आला, थोडासा खालून थोडं यायला होता. जर खालून थोडं जात असतं तर कदाचित डायरेक्ट हिटच्या संभावना होती. आता थोडं वरून गेलं आणि त्या कारणाचं फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचतोय. धावांचा वेग पुढे सरकला जातो एकंदरीत 7 या धावसंख्येवरती. तर विश्वामध्ये 7 हा आकडा अतिशय लकी मानला जातो. क्रिकेटची दुनिया असो नाही तर कोणतीही दुनिया असो, फक्त 7च्या आकड्याला फार मोठा महत्व दिलं गेलं आहे. आणि एक मोठा आपण क्रिकेटर बघितलाय महेंद्र सिंग धोनी, ज्याला की हा आकडा फार मोठा लकी साबित झालेला आहे. नो डाऊट 2 चेंडू आतापर्यंत संपलेत आणि 2 चेंडू नंतर आपण बघितलं 7 धावांपर्यंत फलकामध्ये लागलाय. आमचे स्कोरर गुणलेखाचा संजय मात्रे यांना विसरून जाणार वन ग्रेट स्कोरर मिळेल. त्यामध्ये ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू लांब मध्ये येतोय. दिस आपले स्ट्रोक होता मात्र चेस करता आला नाही. 3 क्षेत्ररक्षक आले होते. चेंडू लो स्पीड पडला होता. एकंदरीत धावांची गती पुढे सरकली जाते 9 या धावसंख्येवरती. आघाडीची जोडी अजूनही मैदानावरती आहे. समोर बघितलं आपण एक चांगला नजारा पाहायला मिळतोय. ट्रेन आपल्याला पाहायला मिळते. तर पहिली ट्रेन आपण बघितलं तर मुंबईच्या माध्यमातून बघितलं मुंबई ठाण्यामध्ये धाव येते. परंतु जुनं आपण जर पुस्तक वाचलं तर नक्कीच युपी मध्ये बघितलं आपण 34 किलोमीटरसाठी बघितलं आपण पहिली ट्रेन धावली होती असं सुद्धा उल्लेख केला गेलाय. तर यावेळेस बघितलं तर राऊंड विकेट राजेंद्र यांचा चेंडू This is a magnificent stroke. This is a sixer. This is a beautiful stroke, and this is a classic stroke. This is a sixer. जाऊया डीजे कडे, घेऊया एक छोटासा ब्रेक. धन्यवाद. जे 15 धावा फलकावरती लागलेत आणि 15 धावा होत असताना 2 षटकार आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. हमजाने एक षटकार ठोकला होता, आफ्ताबने एक षटकार ठोकला होता. संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती. तर हमजा एकंदरीत वैयक्तिक 7 या धावसंख्येवरती खेळतोय. आफ्ताबने बघितलं वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय. राजेंद्र यावेळेस बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला होता. गडी बाद होऊ शकता, गडी इथे बाद होतोय. गॉन दॅर गडी बाद होतोय. पहिला मोठा आधार बसतोय बँड्राच्या संघाला. आता मात्र थोडंसं यश सापडत आहे ते म्हणजे दत्ताळे स्पोर्ट जुतेंद्र या संघाला. तर घेऊया एक ब्रेक, जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. डीजे
इकडे परत बघितलं आपण 150 गडी जवळजवळ बाद झालेत. आतापर्यंत बघितलं जर विचार केला तर नक्कीच संजय मात्रे चांगलं अनालिसिस तुमचा मी आभार व्यक्त करतोय. कारण प्रत्येक पेन तुम्ही वेगवेगळ्या यूज करता, रेड पेन असो किंवा ब्लू पेन असो किंवा कोणताही पेन असो, वेगवेगळ्या पेन तुम्ही यूज करता आणि त्या पेनाने आपण बघितलं आमची नजर सुद्धा लगेच पोहोचली जाते. 150 जवळजवळ विकेट्स पडल्या, ती चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून येते. आभार व्यक्त करतोय संजय मात्रे यांचं. एकंदरीत धावसंख्या 15 ऑन साइडला चेंडू वळत होतोय, डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला असता मात्र बघितलं क्षेत्ररक्षक येतोय आणि कव्हर करतोय. आता शॉट मध्ये चेंडू फीड केला जातोय. एक धाव येते आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते 16 या धावसंख्येवरती. हॅलो, आपण बघतोय दोन बॅनर लावले किंजल एंटरप्राइजेस मान्य श्री जितेंद्र पाटील, नक्की दोन बॅनर आपण बघतोय. तर त्या बॅनरवर चेंडू लागले असं 500 रुपयाचं पारितोषिक शेतकऱ्यांसाठी इथे आहे. नक्की त्याचं किंजल एंटरप्राइजेस मान्य श्री जितेंद्र पाटील उद्योजक कामण यांच्याकडे हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. धन्यवाद. यावेळी आपण बघतोय की कालच्या आणि परवा दिवशी एकही षटकार लागलेला नाही. त्याचप्रमाणे 3 चेंडू 3 षटकार ठोका, त्याचप्रमाणे 3 चेंडू 3 चौकार ठोका आणि मान्य श्री नंदू गोयल अजिंक्य स्पोर्ट्स यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक मिळवा. तर नक्कीच आपण बघतोय काय होतं बघूया आजच्या दिवसात. नक्कीच त्याचा आणखी बक्षीस लागली जातील. कारण बघतोय आपण पहिल्या दिवसात बघितलं गेलं मान्य श्री किशोरजी भोळे यांच्याकडनं शेवटच्या 6 चेंडूसाठी 24,000 काढायचं 10,000 रुपये पारितोषिक लागलं होतं. तर नक्कीच बॅक टू कैलास पाटील. धन्यवाद. एकंदरीत बघितलं यानंतर पहिले षटक संपलं होतं आणि पहिले षटकाचं धाव आहे त्या 16 धावा फलकावरती लागले गेले आहेत. राजेंद्र यांनी आपण पहिले षटक पूर्ण केले. त्या षटकाचा विचार केला तर 2 षटकार आतापर्यंत पाहायला भेटलेले आहेत आणि एकंदरीत 16 धावा त्यांनी त्या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. मात्र बघितलं आपण तर समोरच्या एंड कडनं यावेळेस सुरुवात होणार आहे. गोलंदाजी एंड साठी रमेश येतोय गोलंदाजीसाठी. रमेश याचा ओढतो किती मार आहे यावेळेस बघितलं तर ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला होता. चेंडू ऑन साइडला वेगाने जातोय, बघायचं क्षेत्र थोडासा लांब होता. मात्र जिथपर्यंत जज करतोय तिथपर्यंत 2 धावा आरामाने पूर्ण केल्या जातात. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते. एकंदरीत 18 या धावसंख्येवरती. तर मित्रांनो 18 हा आकडा आलाय, परंतु 2019 चा जो वर्ल्ड कप येणार आहे तो नक्कीच इंग्लंडच्या धर्तीवरती येणार आहे. 2023 चा जो वर्ल्ड कप येणार आहे तो आपल्या भारताच्या धर्तीवरती येणार आहे. त्यामुळे हे आकडे फार महत्त्वाचे लक्षात ठेवा. एकंदरीत धावसंख्या 18 वरती आणि रमेश यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोरच्या एंड कडनं यावेळेस तो सज्ज होतोय. समोर आपण बघितला बॅनर साईनचा नक्कीच तो उल्लेख याची शंका नाहीये. यावेळेस उजव्या हाताने ओढ धोके मारा. यावेळेस ऑप्शनवरती चेंडू होता, भरपूर टायमिंग होतं स्ट्रोकला खेळण्यासाठी. मात्र बघितलं तर भरपूर जास्त बाहेर होता चेंडू, त्या कारणाचं 20 जग झाला चेंडू. यावेळेस गडी बाद होतोय. हाता बसतोय पुन्हा एकदा. बघितलं आपण बाबा 11 बँड्रा या संघाला. तर घेऊया मधुर ब्रेक आणि जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे आणि जाऊया या ठिकाणी ऐकूया एक मधुर संगीत डीजे. गोलंदाजीसाठी हॅट्रिक सर आणि मान्य श्री नंदू अजिंक्य स्पोर्ट्स यांच्याकडे 1000 रुपयाचा पारितोषिक मिळवा. खरोखर आविष्कार पाटील त्यांच्याविषयी जेवढं मला तेवढं फार कमी आहे. खरोखर ज्यावेळेस वाड्याची स्पर्धा होती 1 लाखाची स्पर्धा होती आणि त्यावेळेस बघितलं 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये बघितलं तर फायनल मध्ये अजिंक्य संघाने प्रवेश केला होता. आणि आविष्कार यांचा एक दुर्दैवी खेळ आपण बघितलं तर एक चेंडू त्यांच्या डोळ्याला लागला आणि त्या कारणासोबत क्रिकेट पासून भरपूर ते लांब निघून गेले. आणि नक्कीच हा खेळ असा होता मित्रांनो की कोणत्याही गोलंदाजाला मारण्यात त्याच्यामध्ये कुवत होती. कोणताही मोठा गोलंदाज छोटा गोलंदाज, परंतु या गोलंदाजामध्ये फलंदाजी टॅलेंट बघितले. खास करून कोणत्याही खेळाडूला खेळण्याची कुवत त्याच्यामध्ये. परंतु दुर्दैवी अशी घटना की क्रिकेट पासून थोडासा लांब जातोय. त्याचं कारण एक डोळ्याला त्याची इजा होते. सय्यद किरमाणी यांची आठवण येते. त्याच्यानंतर बघितलं आपण तर नक्की दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेटमध्ये यांची आठवण होते. कारण तसंच घडलं होतं त्याच्या बाबतीत सुद्धा. बघितलं आपण चेंडू अपील होते मात्र याच गडी बाद होते. गडी बाद होतोय मोठा आकडा पुन्हा एकदा बसतोय. खास करून बॅटला आता थोडासा सुखावला जातील. खास करून बघितलं आपण तर दत्ताली स्पोर्ट्स चुचंद्र संघ त्याचं एक कारण आहे की 3 झटके दिले त्यांनी समोरच्या संघाला. पहिल्यांदा बघितलं तर धावा जरी जास्त आले असले तरी पुन्हा एकदा ब्रेक देण्यामध्ये यश घडलंय. माझ्या जोडीला आकाश या ठिकाणी बसले. आकाश तुम्ही काय म्हणाल त्या ठिकाणी? कारण बघितलं आपण 3 धक्के दिले तर बघितलं आपण दत्ताली स्पोर्ट्स चुचंद्र संघाने काय म्हणायचं तुम्हाला? नक्कीच चांगलं या ठिकाणी
गोलंदाजी होते आणि चांगली साथ दिली ती क्षेत्ररक्षकांनी. या अगोदरचा झेल आपण 2 पाहिले होते. एक झेल सुटला गेला होता, तो घ्यायला हवा होता. मात्र जेव्हा चांगली धडाची सुरुवात झाली होती त्यावेळी वाटलं होतं की धावांचा ओघ वाढतोय या ठिकाणी, कुठेतरी थांबावायला हवा, कुठेतरी स्टॉप करायला हवा गोलंदाजाने, आणि तेच काम केलं गेलं ते नक्कीच रमेश मार्फत. धन्यवाद आकाश. बऱ्याच दिवसानंतर, कारण बघितलं आपण आकाश जुने जाणते समालोचक आहेत या परिसरातले. कारण पूर्वी जेव्हा समालोचक आपल्याकडे नसायचे तेव्हा आकाश यांचा नेहमी सहभाग असायचा आणि आज सुद्धा त्यांची वाणी जिवंत आहे. निवडे आज सुद्धा त्यांचा आवाज जिवंत आहे. थँक्यू आकाश. एकंदरीत बघितलं 18 धावा फलकावरती लागले आहेत. 2 गडी मला वाटतं लगातार बाद झाले, हॅट्रिकच्या मौक्यावरती आहेत. आपण बघितलं तर खास करून गोलंदाज रमेश या ठिकाणी, का रमेश हॅट्रिकला पूर्ण करतील का? जर हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच मला वाटतं ही 5वी हॅट्रिक पूर्ण होईल यात काही शंका नाही. आतापर्यंत 4 हॅट्रिक या मैदानावरती पूर्ण झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. तर बघायचं 5वी हॅट्रिक पूर्ण होते का? यावेळेला गोलंदाज सज्ज होत आहे. रमेश यांचा हा पुढचा चेंडू ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये चेंडू आला तर बघायचं क्षेत्र वेगाने गोलंदाज स्वतः धावत होता, मात्र चेंडू धावाला आला. आल्यानंतर थोडासा बघितलं डायव्हर्स होतो चेंडू, धावा येत आहेत का बघा, पडली होते त्या ठिकाणी. आणि हा नाचा जवाब या ठिकाणी धावांमध्ये होते या ठिकाणी. क्या हो रहा है, क्या हो रहा है? एक अलग नजारा क्रिकेट का देखने को मिलता हुआ. कभी यहाँ पर रनिंग में यहाँ पर अलग नजारा देखने को मिलता हुआ तो कभी फील्डिंग में अलग नजारा देखने को मिलता हुआ. दोस्तों इसी को क्रिकेट कहा गया है. धावा आहे, धावांची गती पुढे सरकली जाते या ठिकाणी. बघितलं आपण 22 या धावसंख्येवरती. तर 22 हा आकडा पाहायला मिळतोय मित्रांनो. नक्कीच हॅट्रिकची संधी होती. तर पहिली हॅट्रिक बघितली आपण, जलालुद्दीन यांचं नाव प्रेमाने घेतलं जायचं, पाकिस्तानचा क्रिकेटर. त्याच्यानंतर बघितलं वर्ल्ड कप मध्ये पहिली हॅट्रिक कोणी पूर्ण केलेली, तो क्रिकेटर होता चेतन शर्मा. नागपूरचं ते मैदान होतं आणि खास करून बघितलं आपण तर पहिली हॅट्रिक वर्ल्ड कप साठी पूर्ण केली होती चेतन शर्मा. त्याला विसरून सुद्धा चालणार नाहीये. एकंदरीत 22 धावा फलकावरती लागले. एक चौकार सुद्धा पाहायला भेटलेला आहे. एक चौकारने बघितलं आपण, चौकारच्या रूपाने धावा सुद्धा आल्या होत्या या षटकामध्ये. आतापर्यंत 6 धावा या षटकामध्ये आल्या आहेत आणि 2 गडी या षटकामध्ये बाद झाले. यावेळेस रिव्हर्स करायचा प्रयत्न, चेंडू जास्त वरती गेला होता, टायमिंग कमी साधला होता, फुटवर्क कमी पाहायला भेटला होता आणि त्या कारणास्तव बघितलं आपण चेंडू वर निघून गेला होता. जज होत नाहीये चेंडू आणि झेल सुटला जातोय. धावसंख्या 23 वरती पोहोचली जाते. 23 आकडा मित्रांनो लगेच दंगल फिल्मची आठवण झाली. कारण बघितलं आपण 23 डिसेंबरला दंगल फिल्म रिलीज झाला होता आणि कोण विसरणार आहे? आमिर खानला कोण विसरणार आहे? फातिमा शेख यांना कोण विसरणार आहे? खास करून किरण राव यांना कोण विसरणार आहे? खास करून बघितलं आपण तर महावीर सिंग फोगाट यांना. खरोखर नो डाऊट महावीर सिंग फोगाट यांच्या आधारे हा फिल्म काढला गेला होता. कुस्तीगीर होता आणि नक्कीच कॉमनवेल्थच्या आधारे हा फिल्म काढला गेला होता आणि 23 हा आकडा लगेच ती आठवण ताजी होते या मैदानावरती. आतापर्यंत बघितलं तर 2 षटकांचा अजूनही खेळ इथे सुरू आहे. म्हणजे दुसरा षटक मार्गस्थ या ठिकाणी. 4 षटकांचा सामना आहे. हा तिसरा सामना आहे आजच्या दिवसातील. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा बघतोय आपण या मैदानावरती. यावेळेस ऑन साइडला वर घेतलं होतं बॅटला, डोकं फिरवलं होतं, चेंडू सीमाशीकडे जातोय, मात्र अडवला जातोय चेंडू. हो बघायचं या ठिकाणी काय करताय, मात्र पंच नाकारताय. पंच अतिशय दक्ष आहे, लगेच त्यांनी नाकारलं. एसट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. डावाची गती 25 वरती सरकली जाते. सो एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 यावर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांचा धावा आहे. एकंदरीत 25 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटक पूर्ण केलं तर राजेंद्र यांनी दत्ताल स्पोर्ट्स चित्रनगर या संघासाठी आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा जवळजवळ आल्या होत्या. रमेश यांनी आपलं षटक पूर्ण केले आणि त्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये जवळजवळ 9 धावा खर्च होत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातात त्या आपल्याला बघायच्या आहेत या मैदानावरती. पण ग्रेट क्रिकेट दत्ताल स्पोर्ट्स संघाला कोण विसरणार आहे? कमी वयामध्ये जास्तीत जास्त उच्चांक या संघाने गाठलेले आहेत आणि त्याला न विसरण्यासारखं आहे क्रिकेटच्या दुनियेमध्ये. त्याच्यानंतर बघितलं आपण तर बाबा 11 बँड्रा हा संघ सुद्धा बघितला उच्च दर्जाचा संघ आहे आणि तो संघ सुद्धा काय करामत करतोय या मैदानावरती आपल्याला बघायचं आहे. नो डाउट साई स्पोर्ट्स हे नाव ऐकलं तो इरादे रोज आते हैं रोज बिगड़ते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. और वाकई में साई की याद यहाँ पर ताजी होती हुई इस मैदान पर. साई 2 शब्द बघितले आपण, साक्षात ईश्वर. आणि नक्कीच या 2 शब्दांमध्ये फार मोठा अर्थ दडला गेला आहे मित्रांनो. एकंदरीत धावसंख्या 25 वरती, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांचा खेळ शिल्लक असताना गोलंदाज येतो या ठिकाणी बघितलं आपण रवींद्र. या डाऊन साइडला डीप मध्ये चेंडू करायला होतं,
गडी बाद होण्याची शक्यता होती, मात्र झेल सुटला जात आहे. नो डाऊट जजमेंट थोडंसं कमी झालं होतं. बघितलं आपण हात थोडेसे फैलावले गेले होते. ज्यावेळेस झेल आला होता हातामध्ये हात फैलावले गेले आणि त्याकडे चेंडू निसटला गेला. धावांची गती पुढे सरकली जाते. एकंदरीत 27 या धावसंख्येकडे संकेत त्यांना आपण ऐकलं, अतिशय सुमधुर असा आवाज आपण ऐकला आणि चांगला अनालिसिस आहे त्यांच्याकडे, संकेत त्यांच्याकडे. आणि खरोखर मी आभार व्यक्त करतोय संकेत यांचा, वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर. त्याच्यावर अजून एक समालोचक आपण बघितले भोसले, वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर. त्याच्यानंतर बघितलं ऑन साइडला चेंडू येतोय, बघायचं काय घडलं त्या ठिकाणी. पंपलिंग झाली होती. 2 धावा आहेत आणि या 2 धावाने धावांची गती पुढे सरकली जाते 29 या धावसंख्येवरती. आणि आमचे भरत राऊत ज्याने की मास्टर घडलं जातं, मास्टरच्या स्पर्धेमध्ये वन ऑफ द लॅपटॉप ऑफ मास्टर कप असं म्हटलं जातं. आणि भरत राऊत सुद्धा उभारते समालोचक, आपण चांगले समालोचक आहेत, त्याचे शब्द सुद्धा अतिशय चांगले आहेत. आपण बघितलं तर ऑन साइडला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. बघायचं या ठिकाणी थ्रो आला होता, पॅरल थ्रो आला होता, मात्र बघितलं आपण नशीबवान आहे यावेळेस फलंदाज की सुखरूप होता तो घरामध्ये. डायरेक्ट हिट झाला असता नक्की थोडासा प्रश्न निर्माण झाला असता तिकडे, तसं काही दिसत नाही. धावांची गती एकंदरीत 30 या धावसंख्येवरती. तर पहिल्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं रणजी स्पोर्ट्स कासारवाडीचा संघ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कालच्या दिवसाचा विचार केला तर अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र संघ, ते 2 संघ या ठिकाणी पुढे आले आणि 2 संघ आपल्याला झुंज देत असताना आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघणार आहोत या मैदानावरती. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. बघितलं तर डावकर फलंदाज आहे, त्या कारणास्तव इथे बदल केला जातो. डावकर फलंदाज लगेच आपल्याला विनायक भोयर यांची आठवण झाली, कारण रणजी क्रिकेटमध्ये त्याचं पदार्पण केलं जातंय. आपण बघितलं आपण वन ऑफ द ग्रेट प्लेअर आणि अर्नाळचा हा क्रिकेटर आहे, आपल्याच पट्ट्यातला हा क्रिकेटर. आणि किती भाग्यवान आहोत आपण की आपला खेळाडू आपल्याला रणजी क्रिकेटमध्ये दिसतोय. खास करून विनायक भोयर भरपूर मेहनत या खेळाडूने घेतलेली आणि त्या मेहनतीचं फळ त्याला प्राप्त होते. त्यामुळे यावेळेस बघितलं चेंडू थोडासा पाठीमागे निघून जातोय. नक्कीच कैबल आमच्याकडे वळतायत, व्हाईटचा इशारा येतोय. एक्सरसाइज करने का यहाँ पर मौका मिल गया है. व्हाइट का इशारा आता हुआ और व्हाइट के साथ तो हल्के से आगे बढ़ता हुआ 31 पर 31 is the score of Baba 11 Bandra. They are batting first on this ground here against the Tally Sports Juchand. This is the third match of this day here. यावेळेस रवींद्र, यावेळेस बघितलं आपण ऑफ साइडला बाईकचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि बाईकच्या रूपाने धावांची गती पुढे सरकली जाते 32 या धावसंख्येवरती. तर मित्रांनो 1932 साली बघितलं भारताने टेस्ट क्रिकेटला सुरुवात केली होती, परंतु 1952 साली बघितलं आपण भारताने पहिला टेस्टचा सामना जिंकला होता. कारण 32 चा आकडा सुद्धा फार महत्त्वाचा आहे मित्रांनो, तर ते सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाहीये. ऑफ साइडला बघितलं तर एक शॉर्ट टर्न मॅच पाहायला मिळते, ज्या ठिकाणी स्वतः राजेंद्र होतं. त्याच्यानंतर बघितलं आपण बॅकवर्ड पाहायला मिळते, शॉर्ट एक्स्ट्रा पाहायला मिळते, मिड ऑफ थोडंसं लांबणीवरती पाहायला मिळते. ऑन साइडचा विचार केला एक लॉंग ऑन पाहायला मिळते, त्याच्यानंतर एक मिड विकेट पाहायला मिळते, स्क्वेअर लेग पाहायला मिळते, फाईन लेग पाहायला मिळते, एक वाईडिश मिड विकेट पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं आपण ऑन साइडला जवळजवळ बघितलं आपण यावेळेस उजव्या हाताने गरमा गरम स्ट्रोक देखने को मिलता हुआ, मसालेदार स्ट्रोक देखने को मिलता है 6 रन के लिए डीजे. धन्यवाद. 38 धावा फलकावरती लागले मित्रांनो. व्हॉलंटियर त्या ठिकाणी पाठवायचे, व्हॉलंटियर तिकडे पाठवायचे. तर कुठेतरी एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या स्पर्धेत. आपण बघितलं साई स्पोर्टच्या माध्यमातून गावाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखर हाच एकत्रितपणा ठेवा, ज्या पद्धतीने मी म्हणणार आहे लक्षात ठेवा. यावेळेस उजव्या हाताने यावेळेस चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय, बघायचंय स्वतः धावतोय रवींद्र. कौतुक करेल रवींद्र यांचा 30 यार्डकडे जवळजवळ धावत येतोय. वॉट क्रिकेट बाय हिम बाय रवींद्र. एकंदरीत धावांची गती पुढे सरकली जाते 40 या धावसंख्येवरती. तर 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा धावा आहेत, एकंदरीत 40 धावा फलकावरती लागले गेले. शेवटचं षटक यावेळेस मैदानावरती ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानावरती पाहतोय. खरोखर ड्रिंक्स ज्यावेळेस आपल्याला आठवण होते IPL ची आठवण होते आणि नक्कीच IPL आपण बघितलं तर स्ट्रॅटेजिक टाइमआउटला कोण विसरणार आहे. एकंदरीत बघितलं आणि नक्की 10 आकडे गणले जातात. 10 9 8 7 6 5 4 3
2 1 स्ट्रॅटेजी टाइम आउट समाप्त असं IPL मध्ये म्हटलं जातं आणि तसंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळतंय या मैदानामध्ये. भारत तुम्हाला काय म्हणायचं माझ्या जोडीला भारत तुम्हाला काय म्हणायचं? नक्कीच नक्कीच कैलास कारण पहिल्या दिवशी मी इथे आलो त्यावेळेस मी खास करून कैवल्याचं कौतुक केलं होतं कारण आज आपण बघतो आविष्काराच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जाते आणि आज ज्याप्रमाणे वानखेडे स्टेडियमवर कैलास आपण जे स्टँड पाहतोय त्याप्रकारे देखील याच स्पर्धेमध्ये देखील आपल्याला स्टँड पाहायला मिळतात. त्याला ड्रीम ब्रेक पाहण्याचा देखील वेळ खास करून मैदानामध्ये दिला जातोय आणि खास करून त्या वेळेमध्ये एखादा गेम प्लॅन देखील करता येईल खेळण्याच्या काळाचा तो थोडासा 5 मिनिटाचा वेळ या स्पर्धेमध्ये दिला जातोय. कैलास नवरावट अप्रतिम आयोजन आहे आणि आज एक चांगला संघ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. टेनिस क्रिकेट.in आपण बघितलं आपण बघितलं साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघितलं बऱ्याचशा आपण स्पर्धा असतात त्या थोड्याशा कटछोट मध्ये असतात. म्हणजे त्या स्पर्धा खास करून बघण्यासाठी आपण बघितलं तर बराच वेळ सुद्धा जातो खास करून मोबाईल मध्ये. परंतु युट्यूबच्या माध्यमातून आपण बघितलं तर कंटिन्यूस लाईव्ह आहे स्पर्धा आणि खरोखर मी आविष्कार पाटील आणि कंपनी साई स्पोर्ट्स म्हणून मी आभार व्यक्त करेन. त्याचं एक कारण आहे की कंटिन्यूस स्पर्धा असली की आपल्याला मोबाईल मध्ये बघण्यासाठी सुद्धा मजा येते. ब्रेक त्याच्यामध्ये नसला पाहिजे. तर म्हणजे बोलायचा अर्थ एकच आहे की एक तरी कंटिन्यूस मॅच आपल्याला पाहायला जर मेमरी भेटली तर नक्कीच ती मजा वेगळी असते आणि प्रत्येक मॅचचं या ठिकाणी विश्लेषण त्याच्यानंतर बघितलं आपण तर आखो देखा मेमरी इशारा खास करून युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मी आभार व्यक्त करतोय टेनिस क्रिकेट.in चा आणि साई स्पोर्ट्सचा. हॅलो यस तुषार गावडे या ठिकाणी आमचे जवळचे मित्र. यस तुषार त्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी देण्यात आल्या त्या ट्रॉफीचा बाहुबली असं नामकरण करण्यात आलेलं आहे. अतिशय भव्य प्रकारच्या ट्रॉफीज आहेत. उंचीला जरी कमी असल्या तरी बाहुबली ट्रॉफीचं त्या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे. त्या पूर्ण ट्रॉफीज कमलाकर जाधव आणि जितेंद्र पाटील उद्योजक कामा ज्येष्ठ कार्य बहुजन विकास आघाडी यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. या ट्रॉफीचं पूर्ण प्रायोजकत्व हे कमलाकर जाधव माजी सरपंच ग्रामपंचायत देवडे आणि जितेंद्र पाटील उद्योजक कामा यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. ओळख कैलास. धन्यवाद तुषार गावडे एक जुने जाणते समालोचक. यावेळेस बघितलं ऑन साइडला डीप ट्रॅव्हल होतोय बघायचं यावेळेस सिंगल कंप्लीट केलेला प्रयत्न दुसऱ्या गटाचा होतोय. गोलंदाज बघा जवळजवळ 38 कडे पुन्हा एकदा धावत जातोय आणि धावाची गती पुढे सरकली जाते एकंदरीत 42 या धावसंख्येवरती. तर नक्कीच साईची आठवण होते. तो साई केवल इतनी रहमत कर देना जो भी पुकारे तुझे प्यार से खुशियों से उसकी झोली भर देना. आणि खरोखर साई मध्ये ती मी म्हणेल यावेळेस बघितलं डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. घडी बाजूला शक्यता आहे मात्र चेंडू निसटला जातोय. धावा किती येत आहेत बघायचंय. थ्रो येतोय पकडतो धावा येत आहेत. धावाची गती पुढे सरकली जाते एकंदरीत 44 या धावसंख्येवरती. महेश यांना बघितलं 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत. तर मित्रांनो एकंदरीत बघितलं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. आतापर्यंत बघितलं 2 सामने पार पडले होते. हा तिसरा सामना सुरू आहे या मैदानावरती. शेवटचा दिवस अंतिम टप्पा अंतिम क्षण आपण या दिवसामध्ये बघतोय. खास करून बघितलं आपण या मैदानावरती फाईन खेळत दिस इज अ ग्रेट स्ट्रोक and this is a 4 year फक्त 1 बॉल जवळजवळ मला 3 ते 4 फूट जर कमी पडतोय नाहीतर षटकार असला असता. चेंडू सीमाच्या बाहेर निघून जातोय. डीजे कडे जाऊया थोडासा ब्रेक घेऊया. डीजे धन्यवाद डीजे. महेश यावेळेस बघितलं कदाचित मला एज लागली होती. आवाज इथपर्यंत आला होता. एनर्जी लागली होती मात्र चेंडू बघितला निसटला होता. अपील होते रनआउटची इथे गडी बाद होतोय. डीजे आतापर्यंत विचार केला तर पॅन्ड्रस संघ पोहोचतोय एकंदरीत 49 या धावसंख्येवरती. तो दोस्तों जिंदगी हसीने से प्यार करो
हर रात की नई सुबह का इंतजार करो, वो पल भी आपके लिए आएगा जिसका आपको इंतजार है, बस अपने रब पर और वक्त पर एतवार करो. म्हणजे एकच म्हणणार आहे की वेळेला तुम्ही महत्व द्या आणि त्या वेळेची प्रतीक्षा करा, वाट बघा आणि नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल यात काही शंका नाहीये. तर 49 धावा फलकावरती लागलेत. महेश यांचं शेवटचं षटक आहे. तर आणि मित्रांनो यावेळेस बघा आउटसाइडला डीप मध्ये गडी बाद होतोय ते. तर 5वा गडी इथे जवळजवळ बाद होतोय. तो बाबा 11 बँड्रा या संघाचा. हमजा बाद झाला, आफ्ताब बाद झाला. धन्यवाद. जे बँड्राचा संघ आपल्याला आणि एमआयचं ते मैदान कोण विसरणार आहे, बँड्राचं ते मैदान कोण विसरणार आहे. ज्यावेळेस सचिनने भरपूर प्रॅक्टिस त्या मैदानावरती घेतली होती आणि त्या मैदानावर सुद्धा विसरून चालणार नाहीये. त्याच्यानंतर बघितलं बँड्राच्या माध्यमातून बघितलं सचिन त्याच घराच्या माध्यमातून पुढे आलेला आहे आणि पूर्ण जगामध्ये पसरला गेला हा क्रिकेटर. आणि नो डाऊट जेवढं म्हणेल तेवढं फार कमी आहे या क्रिकेटरच्या बद्दल. तो वो देश धन्य है, वो माता पिता धन्य है, वो मिट्टी धन्य है जहाँ पर की सचिन तेंदुलकर जैसे महान रत्न का हिरे का जन्म हुआ. 49 धावा फलकावरती लागले. यावेळेस आउटसाइडला बघितलं आपण ऑफसाइड आले ते स्ट्रोकला खेळण्यासाठी. चेंडू षटकारासाठी गरमागरम स्ट्रोक एक बार फिर से देखने को मिलता हुआ 6 रन. लागलेले 56 धावांचं आव्हान आहे आणि 56 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतो यावेळेस दत्ताई स्पोर्ट्स जुचेंद्र संघ ते आपल्याला बघायचं आहे. मात्र जर या सामन्याला जिंकायचं असेल जुचेंद्र या संघाला तर नक्कीच या धावा 4 षटकाच्या आतमध्ये पूर्ण करायला लाव्या. मात्र दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर बोथ द टीम्स बिकॉज बोथ आर ग्रेट टीम्स. आपण बघितलं एक संघ जरी मुंबईच्या पट्ट्यात असला तर जुचेंद्र पट्ट्यामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलेला आहे. त्या कारणास्तव मी तुझं हार्दिक स्वागत करतोय. दुसरा संघ आपला घरचा संघ आहे, त्याच्याकडे बघितलं आशा जास्तीत जास्त कारण घरचे प्रेक्षक आहेत आणि घरचा संघ आहे आशा जास्तीत जास्त. तर दोन्ही संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतोय की चांगलं क्रिकेट खेळा आणि नक्कीच प्रेक्षकांचं तुम्ही मनोबल थोडंसं वाढवा. हॅलो चेंडू बोलायचा आहे. आपण बघतोय नक्कीच आपण आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी बघतोय. तर नक्कीच मान्य श्री कमलाकर जाधव, नक्कीच माजी सरपंच देवधर ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे मान्य श्री किंजल एंटरप्राइजचे मालक मान्य श्री जितेंद्र पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे बघतो मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आपण बघतो 18 गिअरची सायकल नक्कीच हितेंद्र पाटील मान्य श्री हितेंद्र पाटील गोटू याच्याकडे आपल्याला बघायला मिळते. नक्कीच अनेक मान्यवर सहकार्य आपल्याला या स्पर्धेत लाभलेलं आहे. त्याप्रमाणे बघतो 4 बाजूने स्टँड नक्कीच जुने क्रीडापटू आहे नक्कीच मान्यवर व्यक्ती त्यांचे श्रद्धांजली अर्पण म्हणून एक स्टँडच्या रूपाने आपण त्याची नाव आपण बघतो. प्रत्येक स्टँडला नाव देण्यात आलेली आहेत. नक्कीच एक चांगला आयोजन स्काय स्पोर्ट्स जुचेंद्र वॉकीमन यांच्या मार्फत आपण बघतोय. नक्कीच ही भव्य दिव्य टुर्नामेंट क्रिकेटचा महासंग्राम 2017 आहे. या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि महाविजय संघ नक्कीच कालच्या दिवसात बघितला गेला तर आपण अभिमन्यू स्पोर्ट्स जुचेंद्र संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी शुक्रवारी आपण बघतोय रणजित स्पोर्ट्स कासरवाडी संघाने सुपर 3 मध्ये प्रवेश केला आहे. आजच्या दिवसात एक संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करणार आहे. नक्कीच त्या 3 संघांवर एक संघ असेल आजच्या दिवसातील महाविजय संघ ठरेल. नक्की बघूया आज कसं सगळे या संघाच्या मॅचची झडपड चालू आहे. काय घडतंय किती घडामोडी घडतात किती षटकार लागतात चौकार लागतात षटकार आणि चौकामध्ये पारदर्शक आहे. लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार मारा. मान्य श्री नंदू भोळे यांच्याकडे 1000 रुपये मिळवा. नक्कीच आपण बघतो जितेंद्र पाटील किंजल एंटरप्राइजचे मालक मान्य श्री जितेंद्र पाटील यांच्याकडे जे 2 होर्डिंग लावले जे 2 बॅनर लावले डायरेक्ट चेंडू आढळला तर नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक आहे.
नक्कीच बघत काय होतंय काय घडतंय आजच्या दिवशी नक्कीच बॅक टू कैलास पाटील. धन्यवाद मनीष गाय या ठिकाणी अतिशय चांगलं या ठिकाणी बघितलं आपण तर माहिती आभार व्यक्त करतोय तुमचं. एकंदरीत 55 धावा इथे पूर्ण झालं तर 56 धावांचं आव्हान आहे आणि 55 धावा करण्यासाठी बघा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 16 धावा आल्या. राजेंद्र थोडंसं मागणं नक्कीच ठरलं होता. पुन्हा एकदा कमबॅक केलं. रमेश यांनी 9 धावा दिल्या. पुन्हा एकदा रवींद्र भोईर 14 धावा दिल्या. महेश यांनी शेवटच्या षटकामध्ये 15 धावा दिल्या. ओव्हरऑल बघितलं 55 धावा ते पूर्ण झाल्या कारण 56 धावांचं आव्हान आहे आणि या 56 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतोय दत्ताई स्पोर्ट्स चित्ररथ संघात आपल्याला बघायचं आहे या मैदानावरती. मात्र आघाडी जोडी यावेळेस मैदानावरती बघितलं आपण तर मितेश आणि समित पाटील यांच्या ग्रुपाने मितेश स्ट्राईकला उभा आहे आणि समित पाटील वरील नॉन स्ट्राईकला उभा आहे. दोन्हीचे एंड कडनं बघितलं आपण अय्यूब ज्याने की चांगला परफॉर्मन्स मागच्या वेळेस दाखवला होता तो अय्यूब आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा आम्हाला इशारा होतोय आणि गेम इज स्टार्टिंग हिअर. और इसी के साथ यहाँ पर 6 रन आते हुए छक्का आता हुआ लीजिए आले तर एका षटकामध्ये जर 2 षटक आले तर दत्तात्रय पाटील यांच्या मार्फत या ठिकाणी 500 रुपये आहे. एक जबरदस्त क्रीडा प्रेमी आणि वाईटचा इशारा अवतर होतोय. अवतर जागाच्या गावाची गती पुढे सरकली जाते. 7 या तासावरती खूप विसरणार आहे दत्तात्रय पाटलांना. कारण बघितलं आपण पहिल्यांदा बघितलं तर त्यांच्याच नावाने एक मोठी स्पर्धा असायची त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मोठमोठ्या ट्रॉफीज आपण बघितलं त्यांच्याच नावाने पाहायला मिळायच्या या जुचंद्रच्या परिसरामध्ये. आणि खरं इज अ ग्रेट मॅन. यावेळी बघितलं डीप चेंडू राहिला तर विकेट वर आउट लाईन काय घडलं बघायचं जस्ट की लोक काय घडलं ते बघायचं या ठिकाणी. जस्ट आजूबाजूला इशारा करून शाखामध्ये इशारा 6 बघायचं षटकाचा 6 दत्तात्रय पाटील यांच्या मार्फत 500 रुपये घेतले. कारण झेल चांगला घेतलेला होता परंतु झेल घेतला तो सीमारेषेच्या बाहेर घेतला अन्यथा तो बेस्ट झेल झाला असं मला वाटतं. आतमध्ये घेतला असता नक्कीच चांगला प्रयत्न त्या सिद्धशिवाचा कौतुक मी त्याचा. डॉट चेंडू बघितलं 13 आकडा येतोय. 13 आकड्याला कोण विसरणार सचिन तेंडुलकरने बघितलं आपण 13 पॉईंट प्राप्त केलेले होते रमाकांत आचरेकरच्या माध्यमातून. एकदम बघितलं चेंडू एजला लागतोय चेंडू निघून जातोय पॅकेट पॉईंटच्या दिशेमध्ये. एक धाव येते आणि इकडे धावण्या संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते 14 या धावसंख्येवरती. तर मित्रांनो सिंगल्स आर कॉल्ड लाईन रन क्रिकेट. तर मित्रांनो डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि शब्द जर गोड असेल तर नक्कीच माणूस कधीच चुकत नाही आणि नक्कीच जर फटका तुमचा चांगला असेल तर तो फटका नक्कीच सीमारेषेच्या पार त्या षटकाने तो फटका कधीच चुकत नाही. आणि यावेळेस बघितलं चेंडू ऑन साइडला निघून जातोय. धावाची गती पुढे सरकली जाते 15 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे तर 15चा आकडा आला लगेच आपल्याला 15 ऑगस्टची आज आठवण झाली. उत्सव 3 रंगांचा आभाळ या रंगाला नतमस्तक त्या सरस्वती मातेला जिने भारत देश घडविला. भारताची आठवण होते कारण 15 हा आकडा फार महत्वाचा आहे भारतासाठी. यावेळेस बघितलं ऑफसाईडला चेंडू बघितलं क्षेत्रक्षेप पहिल्यांदा क्विक नव्हता त्याच्यानंतर बघितलं ज्यावेळेस चेंडू आला त्यावेळेस तो क्विक झाला डाव्या सरकला. धाव येत आहे 2 धाव येत आहेत. या 2 धावेने धावाची गती पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. सो एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर याकडे पहिले षटक संपलं होते. पहिल्या षटकाचा एकंदरीत 17 धावा प्रकल्प लागतात. 56 धावांचा पाठलाग करतोय दत्तात्रय स्पोर्ट्स जुचंद्र संघ. पहिल्या षटकामध्ये जैसे का वैसा उत्तर यहाँ पर देखने को मिलता हुआ और बिल्कुल हमला होता हुआ क्योंकि 16 रन बैटर ने बनाए थे और 17 रन यहाँ पर देखते हैं तो खास करके दत्तात्रय स्पोर्ट्स जुचंद्र ने बनाए हैं. और वाकई में बिल्कुल मैं कहूंगा जसं मराठी म्हटलं जातं वरचढ पाहायला मिळते. 16चा आकडा त्याच्या वरती 17चा आकडा तसंच वरचढ इकडे पाहायला मिळते. भारत माझ्या जोडले भारत तुला काय म्हणायचंय काय 56 धावा पूर्ण करू शकेल का दत्तात्रय स्पोर्ट्स संघ की कमबॅक करेल या ठिकाणी बॅटर तुला काय म्हणायचंय. नक्कीच जर ज्याप्रमाणे फलंदाजी सुरू आहे मात्र खास करून दत्तात्रय स्पोर्ट्स जुचंद्र संघाची त्यानुसार मित्र म्हणाले की नक्कीच आम्ही बोलू शकतो बॅटर संघ दत्तात्रय स्पोर्ट्स जुचंद्र संघ. कारण सुरुवातीपासून काही मनामध्ये विचार केलेला आहे की सुरुवातीपासून आपण गोलंदाज प्रहार केले तर तो आपण संतुलन गमावू शकतो. त्या कारणास्तव आपल्याला एक चांगली खेळ पाहायला मिळते. मात्र कैलास माझ्यामध्ये शंका येते ज्याप्रमाणे सायबीर नवगुण संघ भारत संघाच्या अगेन्स्ट खेळला त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आज आपल्याला दत्तात्रय स्पोर्ट्स जुचंद्र संघ भारत संघाच्या अगेन्स्ट खेळताना दिसतोय.
तर आणखी एक मान्यवरांची जी उपस्थित आहे नक्कीच माननीय श्री किशोरजी भुसा भव्य कार्यकर्ता स्टारसाठी यांचं इथे अधिक कक्षामध्ये आगमन होतं त्यांचं साई स्पोर्ट्स हॉकी मंडळातर्फे हार्दिक स्वागत माननीय श्री किशोरजी भुसा भव्य कार्यकर्ता स्टारसाठी हो लेट कट करण्याचा प्रयत्न सुंदर लेट कट पाहायला मिळतोय टायमिंग चांगला होता इंटरनेट चेंज निघून जातोय आणि जनरल क्रॉस मांडलाय आणि एसएस स्पोर्ट चौकार येतोय 4 धावांच्या सरपंचाच्या मध्ये येतोय डीजे कडे जाऊया डीजे धन्यवाद जे 21 चा आकडा येतोय उजव्या बाजूला बघितलं गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि खरोखर 21 जुळवांना कोण विसरणार आहे 21 आकड्याला कोण विसरणार आहे 21 मोदकांना कोण विसरणार आहे आणि 21 चा आकडा लगेच गणपती बाप्पाची आठवण होते धावसंख्या 21 वरती अजूनही बघितलं आपण 35 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी यावेळेस बघितलं चारित्र्य पूर्ण बघितलं आपण तर विकेट किपिंग केली जाते एकंदरीत चेंडूला हातापर्यंत कलेक्ट केलं इष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि यश प्राप्त होते विकेट किपर यांना मोठा गडी बाजू पहिला आदरा बघतोय फार वेळेनंतर बघितलं दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र संघाला अजूनही 35 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे जवळजवळ बघितलं आपण 16 चेंडू शिल्लक आहे डीजे यस थोड्या वेळ आपण संकेत यांच्याकडे जाऊया कारण संकेत वन गुड कमेंटेटर मेरा बाइंडर आज त्यांची वाणी ऐकली आज त्यांचा आवाज ऐकला आणि YouTube वरचं आपण बघितलं अतिशय परफेक्ट कमेंटेटर मी म्हणेन संकेत वन ग्रेट कमेंटेटर संकेत नक्कीच तुमच्याकडे जाऊया संकेत काय म्हणायचंय या सामन्याच्या बद्दल तुम्हाला काय वाटतंय निश्चितच एक गोष्ट सांगेल कारण आपण बघतोय या जी धावसंख्या चेस करायला आले पार्टनर अतिशय व्यवस्थित सुरू आहे मात्र किती पार्टनरशिप महत्वाची ठरते कारण आपण समितला लगेच एक अतिशय चांगला फटका खेळला आणि त्याची विकेट गमावली तिथे समोर संघाला ती बाहेर केली यावेळेला रवींद्र मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावलेला खेळाडू तिथे मैदानात गेला प्लॅनिंग असलं पाहिजे कारण ज्यावेळेला एक मोठी धावसंख्या असते त्यावेळेला निश्चितच एक अतिशय चांगलं प्लॅन केलं पाहिजे की आपल्याला किती षटकापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने मजल मारायची आहे आणि ती गोष्ट जर घडली तर निश्चितच पुढे येणारा काळ आहे तो सुकर ठरेल बॅक टू कैलास पाटील यस धन्यवाद संकेत वन द गुड बघितलं आपण चांगले शब्द त्याच्यामध्ये पाहायला भेटले त्यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतो फलंदाज मात्र एक बघायचं दोन व्हायचे का दोन धावासाठी निघाले फलंदाज यासाठी कंप्लीट झाली होती त्याचा फायदा होतो आपण बघितलं दत्ता स्पोर्ट जुचंद्र या संघाला 2 धावा येतात धावांची गती पुढे सरकली जाते एकंदरीत 25 या धावसंख्येवरती या षटकाचा विचार केला आतापर्यंत 8 धावा आल्या मागच्या षटकाचा विचार केला 17 धावा जवळ कुठल्या म्हणजे सामना अजूनही बॅलन्सिंग आहे आपण बघितलं तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू 31 धावांची गरज आहे 14 duels to go and 31 runs to make on this ground here for the Sport Juchandra. या वेळेस टायमिंग कमी होतं बघितलं आपण थ्रो जर परफेक्ट झाला असता तर नक्कीच मला वाटतं रनआउटची संभावना होती मात्र जस्ट बाजूने चेंडू निघून जातोय आणि जिथपर्यंत गॅदर करतोय विकेट तिथपर्यंत बघितलं आपण एक धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावाने धावांची गती पुढे सरकली जाते 26 या धावसंख्येवरती 26 चा आकडा लगेच 26 जानेवारीची आठवण झाली गरज उठे गगन सारा जब समुद्र छोड़े अपना किनारा ही जाए जहां जारा जब गूंज उठे चैन का नारा इसलिए हम कहते हैं ये भारत देश है हमारा ये भारत देश है हमारा तर भारताला फार महत्व आहे आणि 26 च्या आकड्याला फार मोठं महत्व आहे मित्रांनो 13 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे 13-30 चा आकडा येतो या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील होते या ठिकाणी पंच नाकारत आहेत सिंगल कंप्लीट होते यावेळेस बघायचं कंप्लीट पुढे झाली होती मात्र नॉन स्ट्राइक केचा फलंदाज तयारीत नव्हता मला वाटतं आणि पुन्हा एकदा बघितलं आपण तर पॅक पाठवतो त्याला सिग्नल येते आणि सिग्नलच्या बदले धावांची गती 27 या धावसंख्येवरती Yes, end of the over number 2 याबरोबर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांचा धावांच्या 27 धावा फलकावरती पाहायला मिळतात एकंदरीत सरासरी आपण बघितलं तर 13.50 ची सरासरी कुठे आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ ते संपले जात आहेत अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूचा आपण जर विचार केला 12 चेंडू आणि 29 धावांची गरज है 12 गेंदे और 29 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए कारण संघर्ष पूर्ण मुकाबला
तो कड़ा संघर्षपूर्ण मुकाबला यहाँ पर इस मैदान पर देखने को मिलता हुआ। अभी भी यहाँ पर 12 गेंदें बाकी हैं। आने वाले 12 गेंदों में यहाँ पर 29 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। क्या होगा क्या नहीं होगा ये हमें जरूर मैं कहूँगा 2 ओवरों के बाद पता चलेगा। आकाश यहाँ पर क्या कहना चाहेंगे आप? 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये 29 धावा. सुरुवात घडायला झाली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये ती धावसंख्या आणखी वाढायला होती, ती मात्र थोडीशी रोखली गेली आहे. मात्र नक्कीच चांगले प्रयत्न आहेत. उमरता संघ आहे जुचंद्र संघ. मात्र एका आता हवेच्या बाजूने फलंदाजी करायची आहे. ज्या इमोने मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती त्या जोरावर त्यांनी सामना फिरवला होता तो नवगर महेंद्र साईनाथ संघासमोर. आणि यावेळी मात्र त्याच्या विरुद्ध अटॅक करावा लागेल. तो जर अटॅक करावा या षटकामध्ये जर 15 धावा आल्या तर नक्कीच धावसंख्या फार होऊ शकते. ती नक्कीच जुचंद्र संघाकडनं. बिलकुल आकाश लेवल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी इथे अतिथी कक्षामध्ये या त्याचप्रमाणे उत्तम चौक करणार. फ्रेंड्स लेवल करणार त्याचप्रमाणे उत्तम चौक करणार. विनंती करतो की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी समोर कक्षामध्ये या. बिल्कुल आकाश, आपने सही बात कही है। यहाँ पर आपकी बार यहाँ पर कड़ा प्रहार करना होगा, क्योंकि अगर हम देखते हैं तो बिल्कुल मेरे ख्याल से जो बल्लेबाज वहाँ पर खड़े हैं उनको यहाँ पर एक अच्छा चांस है यहाँ पर, क्योंकि हवा बिल्कुल उनके साथी पर यहाँ पर खड़ी है इस ओवर में। देखना है यहाँ पर कड़ा संघर्षपूर्ण मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ। अभी भी यहाँ पर 12 गेंदें बाकी है और 12 गेंदों का यहाँ पर 29 रनों की जरूरत है। बार बाएं से ही गेंद और गेंद को बिल्कुल ऑफसाइड पर खेलने का प्रयास कर लिया था। गेंद वहां पर पीछे निकलती हुई फैले के क्षेत्र में देखते देखते यहाँ पर 2 रन पूरे हो गए और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 29 पर। तो 29 रन यहाँ पर बच चुके हैं। तो पिछले मैच के हीरो रहे थे इमो, काफी अच्छी गेंदबाजी की थी। क्या इस मैच में फिरेगा तब्दीली दे पाएंगे? क्या इस मैच में फिरेगा यहाँ पर एक मुकाबले को खींच कर लेके आए? यहाँ पर 11 गेंदें और 27 रन की अभी भी जरूरत है और आंकड़ा जैसे जैसे नजदीक आता जा रहा है वैसे वैसे गर्मा गर्म क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ। गर्म मौसम है और गर्म क्रिकेट देखने को मिलता हुआ। वाकई में ठंडा मौसम जरूर देखने को मिल जाएगा, लेकिन जब 3 गेंदें होंगी, जब 2 गेंदें होंगी आखिरी की, तभी यहाँ पर ठंडा मौसम यहाँ पर देखने को मिल जाएगा। लेकिन फिर करेगा दिया लसीन करेगा दिया ताजा होती हुई देखते देखते पूरा होता है। यहाँ पर दूसरा मैच शायद यहाँ पर, लेकिन केवल 1 रन और इसी के साथ ही दूसरे रन के यहाँ पर नाकामयाब होते हुए और विकेट का पतन होता हुआ। जस्ट चलते हैं नीचे की ओर और लेते हैं मोटे ब्रेक नीचे। फ्रेंड्स व्यवस्था उत्तम मान्य श्री भावेजी टोंगरे ज्येष्ठ शिवसैनिक मीरा भाईंदर काशीगाव यांच्या हस्ते या सामन्याचं नाणेफेकीचा कॉल होणार आहे। नक्कीच आता आपण नेक्स्ट मॅच बघतोय। फ्रेंड्स 11 मीरा त्याचप्रमाणे उत्तम चौक करणार। बिल्कुल बिल्कुल दोस्तों, सुबह की चाय और आपकी राय बहुत ही अहमियत देती है। दोपहर का खाना और आप सभी लोगों का यहाँ पर आना ये भी बहुत ही अहमियत देता है। और वाकई में अच्छा मैदान है, अच्छा क्रिकेट, अच्छा माहौल यहाँ पर देखने को मिलता हुआ। उत्साह बढ़ता जाएगा, बढ़ता हुआ यहाँ पर जैसे जैसे क्रिकेट बढ़ता जाएगा वैसे वैसे माहौल बढ़ता जाएगा, वैसे वैसे मैं कहूँगा अंदाज यहाँ पर बढ़ता जाएगा और वैसे वैसे यहाँ पर बिल्कुल एक अलग नजारा देखने को मिल जाएगा। ये बेहतरीन गेंद थी और अभी भी यहाँ पर 9 गेंदें बाकी है और 9 गेंदों में 26 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। क्या यहाँ पर दत्ताली स्पोर्ट्स की टीम इस मुकाबले को मुंह से बाहर निकालेगी या फिर मैं कहूँगा बैंड्रा की टीम आगे आ जाएगी? देखने वाली बात होगी। इस बार लॉक कर दिया गया है, शायद गेंद निकल जाएगी और जिस तरह की बात कर विचार करके बैंड्रा शो टाइम इज मनी टाइम इज चलो नीचे कर लेते हैं ब्रेक नीचे। गेंदें बहुत ही अहमियत रखती है। 8 गेंदें और 22 रनों की जरूरत है दोस्तों। यहाँ पर 8 गेंदें और 22 रनों की जरूरत है। इन 2 गेंदों में अगर लगातार 2 छक्के आते हैं तो वाकई में यहाँ पर कहानी में ट्विस्ट देखने को मिल सकता है। कहानी में मैं कहूँगा अलग यहाँ पर नजारा देखने को मिल सकता है। देखना है क्या होता है, क्या कुछ नहीं होता है, ये देखने वाली बात होगी इस मैदान पर। वाकई में यहाँ पर इनाम आता हुआ। अगर दत्ताली स्पोर्ट्स इस मुकाबले को जीत पाती है
तो दत्तात्रेय पाटिल की ओर से यहाँ पर 1000 रुपए का शुभ इनाम दिया जाएगा। वाकई में बढ़िया क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ यहाँ पर 35 पर। और बिल्कुल स्टंप के बगल से गेंद निकल गई, बाला बच गया वहां पर बल्लेबाज, केवल एक रन प्राप्त होता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ इसमें 36 पर। इसी के साथ यहाँ पर तीसरे ओवर की समाप्ति होती हुई और तीसरे ओवर के बाद स्कोर यहाँ पर 36 रन। अभी भी यहाँ पर एक ओवर का खेल बाकी है और गेंदों में यहाँ पर 20 रनों की जरूरत इस मुकाबले को। हालो उत्तर द्वारा प्लीज आपली उपस्थिती नोंदवा। योहान उत्तर योहान प्लीज आपली उपस्थिती नोंदवायची आहे। 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी मित्रांनो। एका षटकामध्ये आम्ही 36 धावा सुद्धा बघितल्या, 37 धावा सुद्धा बघितल्या, एका चेंडूवर 22 धावा सुद्धा बघितल्या, लक्षात ठेवा। आणि पुढे विसरलेल्या बिग मॅच लीगला आपण बघितलं मॅके अँड ट्रेविड हे बघितलं बलंद गोलंदाजीमध्ये एका चेंडूमध्ये 22 धावा सुद्धा निघाल्या होत्या। तर क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये कधी केव्हाही काय घडू शकतं। तर मित्रांनो शेवटचा चेंडू जिथपर्यंत पडत नाहीये तिथपर्यंत आपण क्रिकेट बद्दल काहीच म्हणू शकत नाही, परंतु बघायचं काय घडलं ते होम ग्राउंड वरती खेळतोय दत्तारी स्पोर्ट ज्युचर संघ। भावेश अजूनपर्यंत या ठिकाणी मैदानावरती आहे आणि मितेश हा सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत या ठिकाणी मैदानावरती आहे। दोन खेळाडू बाद झाले, पहिलं बघितलं आपण समीर पाटील बाद झाले, एकंदरीत 5 धावांनी उभारले, रवींद्र भोईर बाद झाले, त्याने 5 धावा उभारले, 3 चेंडूचा त्यांनी दोघांनी सुद्धा सामना केला होता। शेवटचा षटक बाकी आहे, 6 चेंडू शिल्लक आहे आणि 6 चेंडूचा विचार केला 20 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। डीप मध्ये शेवटच्या आपण बघितलं एक स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर मिड विकेट ऑन साइडला, त्याच्यानंतर बघितलं आपण तर फाईन लेग पाहायला मिळतो ऑन साइडला, वाईडिश लॉंगर पाहायला मिळतोय ऑन साइडला बघितलं डीप 4 चेंडू शिल्लक आहे। देखना यहाँ पर ये छक्का है या फिर अंदर की तरफ जाएगी आणि नक्कीच जर मिळेल हा स्ट्रोक मला वाटतं मागच्या षटकामध्ये खेळला असता मला वाटतं कदाचित पार झाला असता, तसं काही दिसत नाहीये। इथे गोली बाद होतोय आणि पुन्हा एकदा मोठा बसतोय दत्तारी स्पोर्ट ज्युचर या संघाला। सामना अजूनही बाकी आहे ठिकाणी, अभी यहाँ पर क्रिकेट बाकी है, जाते हैं हम हल्के से डीजे की ओर और सुनते हैं हम यहाँ पर एक मधुर संगीत डीजे। म्हणजे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे। ज्या पद्धतीने वानखेडे स्टेडियम वरती बघितलं आपण स्टँड्सला वेगवेगळे नाव आहेत, आपण बघितलं तर गरवारे स्टँड आहे, सचिन तेंडुलकर स्टँड आहे, त्याच्यानंतर सुनील गावस्कर स्टँड आहे, त्याच्यानंतर दिवेचा स्टँड सुद्धा आहे, असे बरेचसे स्टँड आहेत। त्याच्यानंतर आपण जर एंट्री केली तर पॉलिग्राउंड ओव्हर असं नाव सुद्धा आपण बघितलं तर एंट्री जेव्हा करतो वानखेडे स्टेडियम मध्ये तर त्याच पद्धतीने आपण बघितलं वेगवेगळे नाव देण्यात आले आहेत। एक व्हॉट क्रिकेट बाय दिस मॅन दॅट इज मितेश, व्हॉट क्रिकेट बाय दिस बॉय दॅट इज मितेश। 3 षटकार आहे, 2 चौकार त्याच्या नावावरती, 32 या नावावरती खेळतोय। मॅग्निफिसंट ग्रेट ब्युटिफुल हँडसम क्रिकेट बाय दिस बॉय दॅट इज मितेश। आपल्या संघाला विजय पदक घेऊन जाईल का? 2 चेंडू 10 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। अजूनही सामना जिवंत आहे, सामना रफ अँड टफ होत चाललेला आहे, दोन्ही संघांचे हृदयाचे ठोके वाढत चाललेले आहेत। 2 चेंडू 10 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। गुफरान समोरच्या एंड करणं जरी हवा विरुद्ध दिशेमध्ये असली तरी एका रिव्हर्सच्या स्ट्रोकने चित्र पालटलं आहे। कहाणी में ट्विस्ट देखने को मिलता हुआ, क्रिकेट में एक फिर से ट्विस्ट देखने को मिलता हुआ, अजब और गजब क्रिकेट देखने को मिलता हुआ, एक अलग नजारा देखने को मिलता हुआ, एक बेहतरीन क्रिकेट देखने को मिलता हुआ, एक भुलाशाही क्रिकेट इस मैदान पर देखने को मिलता हुआ। सपोता चेंडू आता विश्राम सुरू होतोय, चेंडू पाठीमागे निघून जातो, बघायचं काय झालंय, क्रॉस करताय दोन्ही फलंदाज काय रनआउटचा मौका आणि इथे गडी बाद होतोय। शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडूचा आपण विचार केला 10 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। यासाठी मितेशचा पप्पा यांच्याकडे 100 रुपये पासून धन्यवाद। पप्पांनी दिलेल्या कारणाने पासून घरामध्ये येणार आहे। 100 रुपये मागले होते मितेशने रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून षटकार बघितला होता आपण, 100 रुपये मागले होते।
बिल्कुल अभी भी यहाँ पर खेल खत्म नहीं हुआ है, लेकिन भले ही यहाँ पर स्कोर से थोड़ी सी दूर है, मैं कहूँगा दत्ताली खेल अब तक खत्म नहीं हो रहा है, लेकिन मैं कहूँगा मितेश ने जिस तरीके से क्रिकेट के पारी को खेला है, बेहतरीन हैंडसम क्रिकेट बाय हिम। इस बार लॉक करने का प्रयास और चुटू पारी को